संकल्पसिद्धीचे गुपित विश्वप्रार्थना. यातील प्रश्न क्रमांक 4. परंपरेने चालत आलेल्या विविध प्रार्थना व जीवनविद्येची विश्वप्रार्थना यात फरक आहे काय? सर्वसाधारणपणे प्रार्थना केली जाते त्याचा मुख्य उद्देश माणसाला कोणाचा किंवा कशाचा तरी आधार हवा असतो. कारण त्याला जीवनात अनेक प्रकारच्या संकटांना, दुःखाच्या प्रसंगांना व आपत्ती विपत्तींना सामोरे जावे लागते. ही प्रार्थना अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या त्या दिव्य शक्तीला उद्देशून केलेली असते. या विविध प्रकारच्या प्रार्थना स्वतःसाठी, कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या धर्माच्या अनुयायांसाठी केल्या जातात. थोडक्यात अशा प्रार्थना करण्याच्या मागे संकुचित वृत्तीचे दर्शन घडत असते. थोडक्यात अपवाद वगळता या प्रार्थना सांप्रदायिक स्वरूपाच्या असतात. परंतु असा प्रकार विश्वप्रार्थनेच्या बाबतीत नाही, हे आवर्जून सांगावेसे वाटते. या विश्वप्रार्थनेला कुठल्याही प्रकारे संकुचित वृत्तीचा, सांप्रदायिकतेचा किंवा तथाकथित धार्मिकतेचा स्पर्श झालेला नाही. त्याचप्रमाणे या विश्वप्रार्थनेच्या बाबतीत कोणतीही व कुठल्याही प्रकारची बंधने नाहीत. धर्म, वर्ण, जात, पंथ, वंश किंवा प्रांत यांचा अडसर नाही. ही विश्वप्रार्थना कोणीही, केव्हाही, कोठेही, कशीही व कितीही वेळा म्हणू शकतात. या विश्वप्रार्थनेत यच्चयावत अखिल मानवजातीचे हित व कल्याण इच्छिलेले आहे. विश्वप्रार्थना व इतर प्रार्थना यात जो फरक आहे तो हा असा. प्रश्न क्रमांक 5. नामस्मरण व विश्वप्रार्थना यामधील फरक काय? तत्वतः नामस्मरण व विश्वप्रार्थना या दोन्हीमध्ये काहीही फरक नाही. कारण दोन्हीमध्ये ईश्वर स्मरण हेच अभिप्रेत आहे. विश्वप्रार्थनेची सुरुवात व शेवट ईश्वर स्मरणानेच होते. परंतु परिणामकता साधण्याच्या दृष्टीने दोन्हीमधील फरक सांगता येईल. तो फरक खालीलप्रमाणे. पहिला, विश्वप्रार्थनेत नामस्मरण आहे, परंतु नामस्मरणात विश्वप्रार्थना नाही. दुसरे, नामस्मरण प्रत्येक व्यक्तिशः स्वतःच्या हितासाठी करीत असते. त्याच्या उलट विश्वप्रार्थनेत प्रार्थना करणारा परमेश्वराकडे स्वतःसाठी न मागता जगातील सर्व लोकांसाठी त्यांचे हित व्हावे, कल्याण व्हावे, भले व्हावे असे मागत असतो. तिसरे, पुन्हा पुन्हा सांगूनसुद्धा लोक अपवाद वगळता नामस्मरण करीत नाहीत असा संतांचा अनुभव आहे. याच्या उलट विश्वप्रार्थनेचे महत्त्व अपवाद वगळता लोकांना लवकर पटते व ते विश्वप्रार्थना म्हणण्यास त्वरित प्रवृत्त होतात असा आमचा अनुभव आहे. चौथे, नामस्मरणाचे फळ मिळायला सामान्यपणे बराच अवधी लागतो. त्याच्या उलट विश्वप्रार्थना प्रामाणिकपणे व मनापासून म्हटल्यास, अपवाद सोडल्यास 6 महिन्यात फळ मिळते असा अनेक लोकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. पाचवे, सर्वसाधारणपणे नामस्मरणात विशिष्ट धर्म व विशिष्ट संस्कृती यांचा संबंध येतो. त्यामुळे त्याला धर्म, पंथ, संप्रदाय अशा संकुचितपणाचा स्पर्श होतो. याच्या उलट विश्वप्रार्थना विश्वातील यच्चयावत सर्व लोकांसाठी असल्यामुळे व ती हृदयस्थ ईश्वराला उद्देशून असल्यामुळे, तसेच सर्वातील सर्वेश्वराच्या अनुसंधानात केल्यामुळे विश्वप्रार्थनेला सर्व व्यापकतेचा स्पर्श होतो. 6वे, नामस्मरण मोक्ष मिळवण्यासाठी केले जाते. याच्या उलट विश्वप्रार्थना विश्वकल्याणासाठी केली जाते. 7वे, नामस्मरणाच्याद्वारे व्यक्तीच्या जीवनात क्रांती किंवा परिवर्तन होणे शक्य आहे. याच्या उलट विश्वप्रार्थनेच्याद्वारे अखिल मानवजातीच्या जीवनात क्रांती किंवा परिवर्तन घडवून आणणे शक्य आहे. 8वे, नामस्मरणाला देवाच्या मूर्तीचे किंवा देवाच्या प्रतिमेचे अधिष्ठान असते. याच्या उलट विश्वप्रार्थनेला विश्वरूप सर्वेश्वराच्या निसर्ग नियमांचे अधिष्ठान आहे. 9वे,
सामान्यपणे सामान्य साधकांना नामस्मरणाचा अर्थबोध न झाल्याने ते रुक्ष होऊन त्यांचा कंटाळा येण्याची दाट शक्यता असते. त्याच्या उलट विश्वप्रार्थनेतील शब्दबोध साधकाला सहज होतो व त्यात रमणे व तल्लीन होणे सोपे जाते. 10. मी आणि माझेपण याचा लोप विश्वप्रार्थनेत सहज आहे तसा तो नामस्मरणात सहज होत नाही. 11. नामस्मरण करणारा साधक मोक्षाच्या पाठीमागे धावतो. याच्या उलट मोक्षच विश्वप्रार्थना म्हणणाऱ्याच्या पाठी धावते. 12. नाम हा मंत्र आहे तर विश्वप्रार्थना हा महामंत्र आहे. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू. जय जीवनविद्या.